नमस्कार, आपण बघत आहात उमेश 24 चॅनल. अमरावती महानगरपालिकेच्या अलीकडेच पार पडलेल्या निवडणुकीत आचारसंहितेच्या मोठ्या प्रमाणात भंग झाल्याचा गंभीर आरोप आम आदमी पार्टीने केला आहे. आम आदमी पक्षाने आज आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत म्हटले की सत्ताधारी पक्षाच्या परवानगीने किंवा आशीर्वादाने आचारसंहितेचा भंग वारंवार झाला. याची सुरुवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अमरावती दौऱ्यापासून झाली. यांच्या दौऱ्यादरम्यान ज्या रस्त्यावरून दौरा होता त्या रस्त्यावरील सर्व सरकारी इमारती, इलेक्ट्रिक पोलवर प्रचार साहित्य लावण्यात आले. निवडणूक प्रक्रियेत सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांनीही याची दखल घेतली नाही किंवा कारवाई केली नाही. या विरोधात आम आदमी पक्षाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागितला आहे. त्यानंतरही निवडणूक अधिकाऱ्यांना जाग आला नाही. 13 जानेवारीच्या प्रचार संपण्याच्या मुदतीपर्यंत आणि त्यानंतरही शहरातील विविध सरकारी मालमत्तांवर प्रचाराचे होर्डिंग्स, झेंडे दिसून आले. हे सर्व घडू देण्यासाठी संबंधित अधिकारी आणि कर्मचारी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष लाभ घेत असल्याचाही आरोप आहे. आम आदमी पक्षाने मागणी केली आहे की या सर्व प्रकाराची निष्पक्ष चौकशी व्हावी आणि संबंधित अधिकाऱ्यावर, कर्मचाऱ्यावर योग्य कारवाई व्हावी. नागरिकांकडे किंवा निवडणुकीत लढलेल्या उमेदवारांकडे या संदर्भात काही माहिती, फोटो, व्हिडिओ असल्यास आम आदमी पक्षाला उपलब्ध करून द्यावे. निवडणूक आयोगाच्या आचारसंहिता पथकाकडे असलेले व्हिडिओ, शूट्स आणि फोटोज आम्हालाही उपलब्ध करून द्यावे असे आवाहन पक्षाने केले आहे. हे लोकशाहीची हत्या थांबवण्यासाठी आहे असे सांगत आम आदमी पक्षाने या प्रकरणाची गंभीर दखल घेण्याची मागणी केली आहे. आजची जी प्रेस वार्ता आयोजित करण्यात आली आहे ती जे 15 तारखेला आपली महानगरपालिका निवडणूक पार पडली ती चालू असताना ज्या पद्धतीनं आचारसंहितेचा भंग करण्यात आला आणि मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापासून आचारसंहितेचा भंग करण्याचं सत्र सुरू झालं 4 तारखेपासून, तर ते निवडणूक चालू असेपर्यंत सुद्धा चालू होतं. आणि ते करत असताना मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या दौऱ्याच्या मार्गादरम्यान येणारे सर्व रस्ते, उड्डाणपुलाचे सर्व खांब आणि इलेक्ट्रिकचे सर्व पोल जवळजवळ मुख्यमंत्री, पंतप्रधान आणि भारतीय जनता पक्षाचे मोठ्या नेत्यांचे फोटोनी रंगवून टाकलेले होते. आणि त्यानंतर ते सत्र जे सुरू झालं तर 13 तारखेला 5 वाजता 6 वाजता प्रचार बंद झाल्यानंतर सुद्धा बऱ्याच ठिकाणी विविध पक्षाचे बॅनर, पोस्टर्स, सरकारी संपत्तीवर, गार्डनच्या फेन्सिंगवर, जे आपल्या ठिकाणी सौंदर्यीकरणात काही संतांचे जे गेट्स लावलेले आहेत त्याच्या गेट्सवर सुद्धा लावलेले होते. त्यानंतर इलेक्ट्रिक पोल्सवर होते आणि काही ठिकाणी ज्या सरकारी व्यायामशाळा ज्या अनुदानातून बांधलेल्या आहेत किंवा संस्थांच्या आहेत त्यांच्या भिंतीवर सुद्धा होते. त्याचे काही पोस्टर्स मी 3 दिवस अगोदर आपण सगळ्यांना दिलेले आहेत. आणि त्यानंतर सुद्धा याची सगळी माहिती प्रशासनाला देऊन सुद्धा मुख्यमंत्र्यांच्यासाठी तर आम्ही 5 तारखेला मुख्यमंत्र्यांचा राजीनामाच त्या निवेदनातून मागितलेला होता. आणि त्यानंतर 13 तारखेला दुपारी जवळजवळ 3 वाजता मी सगळी माहिती आणि सगळे फोटो गुगल मॅप सहित सगळ्या ठिकाणी टाकलेले होते दुपारी 2 वाजता नंतर. पण त्या संदर्भात कोणती चकार सुद्धा प्रशासनातर्फे पूर्ण निवडणूक प्रक्रिया आणि निकाल जाहीर झाल्यानंतर सुद्धा कुठं करण्यात आलेला नाहीये. आणि हे जे या पद्धतीने निवडून आलेले उमेदवार आहेत की ज्यांनी उल्लंघन केलेलं आहे त्यांच्या उमेदवाराला सर्टिफिकेट देऊन जाहीर सुद्धा करण्यात आलेले आहे. तर प्रत्यक्षात याच्यावर जी काही कारवाई कायदेशीर व्हायला पाहिजे आणि जे कर्मचारी किंवा अधिकारी ज्यांनी याच्यावर कारवाई करणं आवश्यक होतं किंवा त्याच्या सुद्धा संदर्भात माहिती प्रशासनाला देणं आवश्यक होतं ती दिली नाही किंवा त्या कारवाई करून घेतली नाही, त्यांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष याच्यातून लाभ मिळत असतो. तो लाभ कशा पद्धतीने मिळतो तर सामान्यतः ज्यावेळेस आपल्या कारकिर्दीत काम करत असतात तर त्यांना एक विशेष मर्जी या आमदार, खासदार किंवा त्या पक्षाच्या मोठ्या नेत्यांकडून किंवा त्यांचे कामं, त्यांचे वैयक्तिक अडचणी, त्यांचे ट्रान्सफर्स याच्यासाठी होत असते. आणि या सगळ्या गोष्टीची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. आणि अप्रत्यक्ष जे उमेदवाराकडून ज्यांना फायदा मिळतो तो कोणत्या पद्धतीचा मिळाला ते आता मला समजायला मार्ग नाही, पण मिळतो त्याच्याशिवाय त्यांनी हे करू दिलेलं नाहीये असं आमचं म्हणणं आहे. अशाच घडामोडीसाठी बघत राहा उमेश 24 चॅनल.